हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. आवाज तर तुमच्या ओळखीचाच असेल. मी संतोष गणेश. आजच्या आपल्या भयकथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल आणि आत्तापर्यंत दिलेल्या साथीबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि ही साथ इथून पुढेही अशा प्रकारे आपल्याला मिळत राहील अशी मी आशा बाळगतो. चला तर बघूयात आजची आपली भयकथा. धन्यवाद. खोली नंबर 308. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 2. संध्याकाळी 6 वाजता गंगाधर नंदन लॉजवर हजर झाला. राहण्याच्या तयारीनेच आला होता हे त्याच्या हातातल्या लहानशा ओव्हरनाईट सुटकेसवरून दिसत होतं. रिसेप्शनिस्टच्या काउंटरपाशी जोग उभे होते, म्हणजे थांबले होते. जोग साहेब आल्या आल्या गंगाधरने विचारलं, जरा माझ्या ऑफिसमध्ये येता का? पुढे येत जोग म्हणाले आणि ऑफिसमध्ये गेले. गंगाधर त्यांच्या मागोमाग ऑफिसमध्ये आला. जोगांच्या टेबलाजवळच्या खुर्चीत बसताच टेबलावरची 2 पुस्तकं त्याला दिसली. त्याचीच पुस्तकं. म्हणजे तुम्ही तुमचा विचार बदललेला नाही तर पाळंदे? अर्थात नाही. एकदा मनाशी ठरवलेली गोष्ट मी काहीही झालं तरी करतोच. हो, जोग म्हणाले. तुमच्या पुस्तकावरून ती कल्पना आलीच आहे मला. पण तुमचं मन वळवण्याचा मी आणखी एक प्रयत्न करणार आहे. त्याचा काहीही उपयोग नाही जोग. तुमची पुस्तकं मी चालली पाळंदे. तशी सगळी वाचून काढायला वेळ झाला नाही, पण काही प्रकरणं वाचून काढली. गंगाधरने ओठ घट्ट मिटून ठेवले. तुमचं पुस्तक वाचलं असं लेखकाला एखाद्याने सांगितलं की लेखकाने कधीही विचारायचं नसतं, कसं वाटलं? भाषा छान आहे, उत्तमच आहे, वर्णनही चांगली आहे. पण एक गोष्ट ताबडतोब ध्यानात आली. गंगाधर काहीही बोलला नाही. एक ध्यानात आलं, लेखक हुशार आहे, कष्टाळू आहे, पण प्रामाणिक नाही. म्हणजे गंगाधर उसळून म्हणाला, मी तुमच्यावर कोणताही आरोप करीत नाही, पण हे खरं आहे ना की कोणत्याही वास्तूत वा ठिकाणी तुमचा तो शोध घ्यायला तुम्ही जाता तेव्हा आधीपासूनच तुमची खात्री असते की आपल्याला काहीही दिसणार नाही, काहीही जाणवणार नाही. म्हणजे कसं? न समजून गंगाधरने विचारलं. म्हणजे असं की तुमचा या भूताखेतांवर, संबंध मुंजावर, हडळी डखणीवर विश्वासच नाही. खरं आहे ना? माझा या गोष्टींवर विश्वास नाही हे खरं आहे. पण समजा एखाद्या जागेत मला खरोखरच एखादं भूतपिशाच दिसलं तर मी काय ते दडवून ठेवणार आहे? केवळ माझी आजपर्यंतची इमेज डागळी जाऊ नये म्हणून? गंगाधरचा आवाज चढला होता. पाळंदे, मी तुमच्यावर कोणताही आरोप करीत नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला काहीही दिसणार नाही, काहीही जाणवणार नाही, कारण तुमचा कशावर विश्वासच नाही. किती कोड्याच्या भाषेत बोलता आहात जोग. पाळंदे, ज्यांचा विश्वास नाही त्यांना हे प्रकार दिसणार नाहीत, जाणवणार नाहीत. शेवटी ती एक मानसिक घटना आहे. काचेमधून प्रकाश आरपार जातो तसंच हे आहे. चित्र उमटायला तिथे एखादा अपारदर्शक पडदा हवा. पाळंदे, तुमच्या आसपास भूतांनी फेर धरला तरी तुम्हाला काही जाणवणार नाही. वडाच्या फांदीवरचा संबंध अगदी फासळा खळखळवीत फिदी हसायला लागला तरी तुम्हाला काही जाणवणार नाही. मग तर छानच झालं की, गंगाधर हसत म्हणाला. मग तर तुमच्या त्या 308 नंबरच्या खोलीत तर मी अगदी बिनधास्त जाऊ शकेन की? नाही नाही नाही, कारण पाळंदे, त्या खोलीत जे काही आहे त्याचा मानवी समाजाशी काहीही संबंध नाही. आपल्या भूताखेतांच्या व्याख्येत ते बसतच नाही. तुमची इम्युनिटी 308 मध्ये कामाला येणार नाही पाळंदे. छा, आला तुम्ही पूर्वपदावर जोग. यायलाच हवं. डोळ्यासमोर एखादा खड्ड्यात जात आहे हे दिसत असताना गप्प कसं बसणार? पण ती माझी जबाबदारी आहे ना. अहो पाळंदे, तुमच्या त्या नव्या पुस्तकातलं 20-25 पानांचं एखादं प्रकरण इतकं महत्वाचं आहे की ज्यासाठी तुम्ही आपला जीव धोक्यात घालायला निघाला आहात. जोग, हे पहा. नाही, तुम्हीच पहा. पाळंदे, तुम्हाला तपासच घ्यायचा आहे ना, मग खुशाल घ्या की. मी सुचवतो ना अशा जागा तुम्हाला. शहरात एक जुना वाडा आहे. मधल्या अंगणात मोठी विहीर आहे. पण संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कुणीही विहिरीवरचा रहाट वापरत नाही, अगदी सकाळची ऊन येईपर्यंत. का माहीत आहे? सासूच्या जाचाने जीव नकोसा झालेल्या एका तरुण विधवा सुनेने त्या विहिरीत उडी मारून जीव दिला म्हणून. पण नाही, त्या वाड्यात काय वंदत आहे माहीत आहे?
रात्री अपरात्री रहाटाचा दोर विहिरीत सोडला तर त्या दोरावरून चढून ती वर येते म्हणतात. वर्षानुवर्ष ती दंतकथा तिथे प्रचलित आहे. तुमच्या शोधाला अगदी योग्य जागा आहे. काय? जाईन ना, तिथेही अवश्य जाईन. पण हे इथलं काम हातावेगळं झाल्यावर. जोगाने एक मोठा उसासा सोडला. तुम्ही काही आपला हट्ट सोडणार नाही तर ठीक आहे. मग निदान मी सांगतो ते तरी ध्यानात ठेवा. तुमचं घड्याळ कोणतं आहे? चावीचं आहे का डिजिटल? डिजिटल. पण त्यावर विसंबून राहू नका. एकतर बंद पडेल, नाहीतर उलटं फिरायला लागेल. तुमचा सेलफोन आहे का? आहे. मग तो खोलीत घेऊन जाऊ नका. एकतर कामच करणार नाही, नाहीतर सारखा बीप बीप करायला लागेल. बॅटरी काढून टाकली तरच तो भास थांबेल. सिगरेट ओढता? नाही. छान. लायटर पेटवायला गेलं तर कधी ठिणगीच पडत नाही, नाहीतर कधी कधी फुटभर उंचीचा ज्वाळीचा लोळ निघतो. तुम्हाला बीपी, हार्ट कंडिशन असलं काही नाही ना? मग ठीक आहे. टेबलावर जरा पुढे वाकत गंगाधर म्हणाला, जोग, तुम्ही तर म्हणता तुम्ही स्वतः त्या खोलीत गेलाही नाहीत. मग हे सगळं तुम्हाला कसं काय माहीत? तसा मी त्या खोलीत गेलेलो आहे. हे लहान सहान प्रयोगही केलेले आहेत. समजा एखादी खोली विषारी गॅसने भरलेली आहे. पण हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही श्वास न घेता त्या खोलीत 20-25 सेकंद वावरू शकता, हो की नाही? खुर्चीवरून उठत गंगाधर म्हणाला, चला पुढे झालं हे रामायण. चला तुमच्या रजिस्टरमध्ये नोंद करूया. ते अगदी आवश्यक आहे का? अर्थात आवश्यक आहे. मी नंदन लॉज संबंधात काही लिहिलं तर मी स्वतः इथे एक रात्र काढली आहे याचा पुरावा नको का? मी भेट दिलेल्या जागांचे फोटो एवढ्यासाठी देत असतो. माझ्या मतांवर लोकांनी विश्वास ठेवावा, अगर ठेवू नये. पण माझ्या शब्दांवर शंका घ्यायला त्यांना एवढंसही निमित्त मिळता कामा नये. चला. भाग 2 समाप्त. खोली नंबर 308. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.